नमस्ते, मी प्रीती पेवेकर आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज मी चालले शिवाच्या गावाला साताऱ्याला. का कशासाठी हे तुम्हाला पुढे समजेलच. आणि बाय द वे मी फर्स्ट टाईम चालले, सो माझ्यासाठी सुद्धा हे सर्व नवीनच आहे. आत्ता वाजले 4 आणि आमची बस आहे 5 वाजता. तर मी पटापट तयार होते आणि मग आपण परत एकदा भेटू. तर पहाटे लवकर निघाल्यामुळे सर्वीकडे काळोखच दिसतं. आणि हे आमचं चिपळूणचं स्टँड आहे आणि ह्याचं काम 2-3 वर्ष अगोदरच चालू आहे, बट अजूनसुद्धा झालेलं नाही आहे. आणि इकडच्या बाहेर जाणाऱ्या बस लागतात, लाईक सातारा, पुणे, मुंबई एक्सेट्रा. चिपळूणवरून आम्ही पाटणपर्यंत गेलो. हे पाटणचं स्टँड आहे, तिथून आम्ही सातारा बस पकडले. आणि हे सातारा स्टँड आहे जे की खूप मोठं आहे. आणि आम्ही पुसेगावला जाण्यासाठी निघालो. तिथे आम्हाला शिवाचा दादा न्यायला आला होता. तिकडे गेल्यानंतर इतकं भारी वाटलं ना, लाईक गावची फिलिंग आली. लय भारी वाटते रे. आम्ही ह्या वहिनींना त्यांच्या घरी सोडायला चाललोय आणि हे त्यांचे पप्पा आहेत. आणि आम्हाला मस्त असं ऊसाचा रस पियाला दिलाय. दिसते का शिवा? शिवा दिसणार नाही वाटत. ए बघ, हे बघ समोर. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे साताऱ्यामधला दुसरा दिवस आणि आज आहे बारसा. तर आज बघूया यांच्याकडचा बारसा कसा असतो. आणि ही आहे टेकडी जिथे आम्ही काल गेलो होतो. जर परत गेलो तर तुम्हाला परत दाखवेन तिकडनं. तर आता आम्ही उठलोय, आता फ्रेश होतो आणि मग परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. ही आमची पर्सनल मेकअप आर्टिस्ट आणि ह्या वहिनी हिचा मेकअप चालू आहे. छोटे तसे दोहा जेवणाला उचलली होती मी रखुमाई, दोहा जेवणाला उचलली होती मी रखुमाई. आता श्रावणचं घेते नाव घेते मी सईची आई. आता आम्ही टेकडीवरती चाललोय.
तुम्हाला जी मी सकाळी टेकडी दाखवली होती ती हीच टेकडी आहे, त्याच्यावर आता आम्ही आलो. तर सातारा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये डिवाईड करते कारण हा खूप मोठा होणार आहे. तर हा पहिला पार्ट आहे आणि सेकंड पार्ट लवकरच येणार आहे, तर ते पण जाऊन तुम्ही बघा. आणि तोपर्यंत बाय बाय. आणि ह्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला माझ्या जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये दुसऱ्या दिवशी.